जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. कोण असली कोण नकली, कोण गद्दार कोण लाचार या प्रश्नांची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. यावर लोकांची टीका टिप्पणी आज प्रत्येक नाक्यावर सहज ऐकायला मिळते. लोकांनी हे मुद्दे अक्षरशः उचलून धरले आहेत. यातून एक फार इंटरेस्टिंग मुद्दा सारखा विषयाला जोडला जातो, तो म्हणजे खरा वारसा. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणं म्हणजे काही पोरखे नाही. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण, त्यांची ती लक्कप, त्यांचा तो अंदाज आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलाय. त्यांचा वारसा पेलवणं म्हणजे अक्षरशः शिवधनुष्य पेलण्यासारखा. अशा आसमानी कीर्तीच्या वारशावर आज दोन्ही पक्ष आपला हक्क गाजवताना दिसत आहे. एक गट म्हणतो आमच्याकडे रक्ताचा वारसा आहे, दुसरे म्हणतात आमच्याकडे विचारांचा वारसा आहे. हा विचारांचा वारसा त्यांच्या कामातून दिसून येतो, कारण विचारांनी व्यक्तिमत्व घडतं. त्यामुळे विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेबद्दल तुमचे विचार त्यांच्या कामावरून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण बोलणार आहोत दुसऱ्या वारशावर, म्हणजेच रक्ताचं नातं. बहुसंख्य लोक रक्ताच्या वारशाला खरा वारसा मानतात. नाही, त्यात काही गैर नाही, पण मुळात त्या नात्याला शोभेशी कारकीर्द असणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, बाळासाहेबांचा खरा वारसा उद्धव ठाकरेंनी जपला का? याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आज आपण 10 घटनांवर चर्चा करूयात. 1. हिंदुत्व. शिवसेना सुरू करण्याचं मूळ कारणच होतं मराठी अस्मिता राखणं आणि हिंदुत्व प्राकर्षाने पुढे चालवत राहणं. बाळासाहेबांचा तो फेमस डायलॉग तुम्ही ऐकलाच असाल. But I am saying that after the Montclair arrests were made. I am a Hindu, a mad Hindu. ह्या कोटीचं हिंदुत्व होतं बाळासाहेब ठाकरेंचं. आज उद्धव ठाकरेंमध्ये असं हिंदुत्व शोधूनही सापडत नाही. ज्या राम जन्मभूमीसाठी बाळासाहेबांनी देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं, त्या राम मंदिराच्या जीर्णोद्धाराचं आमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे यांनी जाण्यास साफ नकार दिला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालंय. उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टाने हे आमंत्रण पाठवण्यात आलंय. मात्र उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला 22 जानेवारीला उपस्थित राहणार नाहीत, असं त्यांनी आधीच जाहीर केलं. का? जिथे असंख्य हिंदू बांधवांचा जल्लोष आवरत नव्हता, तिथे यांनी फक्त सत्तेपायी हजेरी लावली नाही. उद्धवजींना माझा प्रश्न आहे की हिंदुत्वापेक्षा तुम्हाला सत्तेचं राजकारण जास्त महत्वाचं होतं का? 2. धाडस. राम मंदिराचा मुद्दा आपण घेतच आहोत, तर बाळासाहेबांच्या धाडसी व्यक्तिमत्वाबद्दल बोललंच पाहिजे. अतिशय अभिमानाने बाळासाहेबांनी बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरी जी पडली, 2 पाडायच्यात, आणि ती काशी आणि मथुरा. त्यानंतर काशी आणि मथुरेचं आवाहनही केलं होतं. पण आज तागायत उद्धवजींनी काशी आणि मथुरेवर बोलणं टाळलेलं आहे. का? जर का तुम्ही म्हणता की बाळासाहेबांचे खरे वारसदार तुम्हीच आहात, तर मग त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस तुम्ही का करू शकत नाही? 3. स्वाभिमान. धाडस तेव्हाच निर्माण होतं जेव्हा त्याला स्वाभिमानाची जोड असते. जिथे काँग्रेस सोबत जाऊन आधीच आपला स्वाभिमान गहाण ठेवला जातो, तिथे काँग्रेसी विचारांच्या विरुद्ध जाऊन धाडस करणार कसं? हाच स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. बाकी उद्धव ठाकरेंच्या काळात जे काही घडलं ते तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले. अहो उद्धवजी, का मोडला तुम्ही बाळासाहेबांचा स्वाभिमान? का केलीत शिवसेनेची काँग्रेस? 4. लाचारी. स्वाभिमान गळका सिद्ध झाला तोपर्यंत शिवसैनिकांनी निभावून घेतलं, पण सत्तेसाठी जी हुजरी करायला लागत असेल तर सच्चा शिवसैनिक खपवून घेईल का? इतिहासातली जी शिवसेना होती त्या सेनेतला प्रत्येक कार्यकर्ता मान ताठ करून चालायचा, कारण बाळासाहेब ठाकरे स्वतः तसे होते. आज शिवसेनेचं नेतृत्व पवारांपुढे मान झुकवतं, त्यांच्या पायाखाली दाबलं गेलं आहे. ह्या परिस्थितीत शिवसैनिकांनी मान वर करून कुणाकडे बघायचं? ज्यांना कालपर्यंत शिव्या घातल्या, आज त्यांचीच लाचारी पत्करली जात आहे आणि शिवसैनिक गप्प आहे. शिवसैनिकांना एक प्रश्न आहे माझा, अहो तुम्ही तरी का विसरात बाळासाहेब ठाकरेंचे वचन? 5. वक्तृत्व. बाळासाहेबांच्या वक्तृत्वाबद्दल बोलणं म्हणजे छोटी मुंह बडी बात. अहो त्यांच्या कॅलिबरचा व्यक्ती जेव्हा काही बोलतो तेव्हा सगळं सोडून फक्त त्यांचं भाषण ऐकत राहावंसं वाटतं. भाषणात आज त्यांच्या जवळपास जर कोणी असेल तर ते राजसाहेब ठाकरे आहेत. त्या व्यतिरिक्त उद्धवजींनी शेवटचं तडाखेबाज भाषण कधी केलं होतं तुमच्या तरी लक्षात आहे का? जाऊ द्या, ते जरी लक्षात नसलं तरी तुमच्या मात्र हे लक्षात असेल की उभाटाच्या नेत्यांनी
भाषण आणि वक्तव्याच्या नावावर किती शिवा संग्रह रिकामे केले. अहो, नुसत्या शिव्या देणं म्हणजे निर्भीड भाषण करणं असं आहे का? हेच बाळासाहेब ठाकरे तुम्हाला समजलेत का? अहो, अशा बेलगाम घोड्यांना तुम्ही का रोखू शकला नाहीत उद्धवजी? 6. स्त्री सन्मान. ह्यांच्या नेतृत्वात यांच्या पक्षाचे नेते इतके बेभान सुटले की त्यांना समोर ज्येष्ठ, लहान, स्त्री किंवा पुरुष कशाचंही भान राहत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर्वात पहिलं उदाहरण संजय राऊत साहेब यांचं. यांच्या वक्तव्यातून हे जे स्त्रियांचा अपमान करत असतात त्याला काहीच मर्यादा उरलेली नाहीये. हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा. तुला 10 दिवस जा. खोटं बोलतो, मला माझी कॉलर पकडते का साली? महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जिथे अंबा भवानीला माता म्हणून पूजलं जातं, जिथे जिजाऊ सारख्या थोर मातेचा जन्म झाला, त्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर महापुरुष घडवले. आज त्या भूमीवर स्त्रियांची अशी अवहेलना होणं उभाटाच्या नेत्यांकडून हे खूप दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे हे स्त्रियांचा आदर करत होते. कोणी स्त्रियांचा अपमान केला तर त्यांना मुळीच खपलं जायचं नाही. तुम्ही जर वारसा हक्क दाखवता तर उद्धवजी, मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्त्रियांचा झालेला अपमान का चालतो? 7. पक्षाचा आधार. पक्षप्रमुख म्हणून पक्षात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुमची आहे. बाळासाहेबांच्या वेळी प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता त्यांच्या सानिध्यात स्वराज्याचं नवतोरण बांधत होता. त्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर बाळासाहेबांची नजर होती. त्यांच्या पाठीवर बाळासाहेबांचा हात होता. ते गेल्यानंतर ह्या पोरकं पडलेल्या सैनिकांना सांभाळण्याची जबाबदारी तुमची होती. पण जशी सत्ता हातात आली तसं तुम्ही परक्यांना जवळ केलं आणि जवळच्या माणसांना परक. तुम्ही पॉवरमध्ये इतके विलीन झालात की उंबरठ्यावर सैनिकांची रांग लागलेली सुद्धा तुम्हाला दिसेनाशी झाली. आपल्या शिवसैनिकांना डावलून तुम्ही कोणती सेना उभारण्यात मग्न होता उद्धवजी? 8. शिवसेना प्रमुख म्हणजे किंगमेकर. सत्तेची खुर्ची समोर दिसत असताना सगळं काही विसरायला झालं असं आता म्हणालो तर त्यात काहीच चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं, वा ना? अहो, त्यात गैर काय? पण हे तेव्हा योग्य वाटलं असतं जेव्हा तुम्ही शिवसेना प्रमुख नसून फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते असता. कारण हीच भूमिका बाळासाहेबांची होती. ते स्वतः कधीच कोणत्या खुर्चीसाठी उतावळे झाले नाहीत. जिथवर सामान्य जनता म्हणून मला ठाऊक आहे ते शिवसैनिकांना किंग बनवण्यात विश्वास ठेवायचे. ते किंगमेकर होते. त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख म्हणून सर्व शिवसैनिकांनी तुमच्याकडून हीच अपेक्षा ठेवली होती. त्या उलट तुम्ही गांधी घराणेशाहीप्रमाणे खुर्चीची लालसा दाखवली. हा खुर्चीचा लोभ बाळासाहेबांच्या पश्चात अचानक ठाकरे घराण्यात का आला? 9. जनतेचा कळवळा. महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्र. आजही कोणाला विचारलं तरी तो हेच म्हणेल. कारण म्हणजे बाळासाहेबांचा जनतेप्रती असलेला कळवळा आणि जनतेचं त्यांच्या प्रती असलेलं असीमित प्रेम. अजून काय हवंय आम्हाला सेना प्रमुखांकडून? अहो, हीच अपेक्षा होती हो. त्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं? खुर्ची मिळताच घोटाळे करून तुम्ही तुमची कंटेनर भरली. गरिबांना मरायला सोडलं, गरिबांचा तोंडचा घास पळवलात. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी हे करताना थोडा सुद्धा विचार केला नाही की ज्यांच्या नावावर आपण ह्या पक्षात आहोत त्या बाळासाहेबांच्या नावाला तुमच्यामुळे धक्का लागतो. जनतेचे कैवारी व्हायचं होतं हो, आणि तुम्ही तर कर्दनकाळ झालात. वा! जो सेना प्रमुख जनतेला सांभाळू शकत नाही तो वारसा कसा काय सांभाळू शकेल? 10. सेनेचा अभिमान. बाळासाहेब हे फक्त नेतृत्व नव्हे तर प्रत्येक सैनिकांचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान होते. कोणताही मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचा माणूस म्हणून ओळखला जायचा. त्यांची कीर्तीच तशी थोर होती. हिंदू हृदय सम्राट, धाडसी, मराठी अस्मितेचे जनक, स्वाभिमानी, पक्षाचे पालनहार, किंगमेकर अशा अनेक पदव्या त्यांच्या नावावर होत्या. त्यांचा वारसा जर तुमच्या पदरी पडला पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल तर ह्यातले कोणते गुण जनतेने तुमचे म्हणून मोजावे हे देखील सांगा ना. अहो, तुमच्या नावातून जर बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर उरलेल्या नावात तुमचा काय महिमा आहे ते सांगा ना. या प्रश्नांची उत्तरं मला तरी अजून गवसली नाही. जनता म्हणून किंवा खरे शिवसैनिक म्हणून तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला उत्तरं मिळत नसतील तर मतदान करताना एकदा नक्की विचार करा. जय महाराष्ट्र.